26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 चे भविष्य भाकीत. भ्रष्टाचाराची आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. या घटना घडणार. दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांचा धोका कायम राहील. दहशतवादी संघटनांवर मोठी कारवाई. मोठे दहशतवादी पकडले किंवा मारले जातील. प्रमुख पदांवरील व्यक्तींना हटवले जाईल. दिल्लीसह उत्तर भारतात भूकंप, हिंसाचार, स्फोटके यांसारख्या घटनांमधून हानी होईल. मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील. शेअर मार्केट अस्थिर होईल. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या सप्ताहात ग्रहस्थितीचा विचार करता शनी नेपच्यून या योगामुळे या काळात मोठे भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार उघडकीस येतील. या योगामुळे या काळात सायबर क्राईम किंवा फसवणुकीच्या घटना वाढण्याची शक्यता असून चोऱ्यांचे प्रमाण वाढेल. आत्महत्यांचे देखील प्रमाण वाढेल. काही मोठ्या व्यक्ती किंवा गुन्हेगार यांच्या गूढ मृत्यूच्या घटना होतील. चकमकीच्या घटनांमधून गुन्हेगार किंवा दहशतवादी मारले जातील. याबरोबर दहशतवाद्यांकडून आत्मघाती हल्ल्यांचे प्रयत्न होतील. समुद्री मार्गाने घुसखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्वाच्या शहरांमध्ये स्फोटाच्या घटना घडवण्याचे प्रयत्न होतील. गुरु प्लुटो योगामुळे मोठे दहशतवादी गुन्हेगार पकडले जातील. मोठ्या व्यक्तींचे आजारपण, तुरुंगवास, शिक्षा यांसारख्या घटना अनुभवास येतील. दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये अजूनही मोठ्या घातपातांच्या दुर्घटना संभवतात. पोलीस, लष्कर यांच्यावरील हल्ले, यांचे अपघात किंवा घातपाताच्या घटना देखील यावेळी संभवतात. दहशतवादी संघटनांवर बंदी किंवा मोठी कारवाई होईल. या योगामुळे या काळात थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता असून धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत होईल. मोठ्या थंडीबरोबरच मोठी बर्फवृष्टी देखील होईल. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. नीचांकित तापमानामुळे काही ठिकाणी जीवितहानी संभवते. हर्षल मंगळ यांच्या योगामुळे या काळात भूकंपाच्या घटना संभवतात. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर भारताला भूकंपाचा धोका संभवतो. या योगामुळे रेल्वे, विमान, वाहन यांच्या विचित्र अपघातांमधून मोठी हानी संभवते. जहाज किंवा विमान अपहरणाची शक्यता असून विमाने, जहाजे भरकटू शकतात. वाहन व घरांच्या आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता. घरफोडी, बँकांवरील दरोड्यांची घटना. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटातील वाद, हिंसाचार, हाणामारी यांसारख्या घटना संभवतात. संप, बंद यांमधून अशांतता किंवा हिंसाचार घडवण्याचे प्रयत्न होतील. रवी हर्षल योगामुळे या काळात महत्वाच्या पदांवरील व्यक्ती, मुख्यमंत्री अचानक बदलले जातील. पक्षांतराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होईल. मोठे पक्ष फुटतील. अनपेक्षित व विचित्र युती आघाडी होईल. मोठ्या पदांवरील व्यक्तींना अचानक हटवले जाईल. काही राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री बदलले जातील. मोठ्या व्यक्तींचा मृत्यू किंवा राजीनामे या काळात संभवतात. काही देशातील किंवा राज्यातील प्रमुखांना हटवले जाईल. काही देशात हिंसाचार, जाळपोळ, निदर्शने यातून हानी होईल. स्त्री वर्गावरील अत्याचाराच्या घटना या काळात अनुभवास येतील. सेलिब्रिटी किंवा मोठ्या व्यक्तींचे प्रेम प्रकरण, घटस्फोट किंवा ब्रेकअपच्या घटना गाजतील. या योगामुळे सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होईल. घरांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतील. शेअर मार्केट अस्थिर होऊन मोठी पडझड होईल. खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागेल. खेळाडूंच्या दुखापती, अपघात किंवा वादविवादाच्या घटना या काळात घडतील. प्रमुख खेळाडूंची निवृत्ती किंवा संघातून गच्छंती होईल. लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल असून साथीचे विकार, स्कूल व्हॅनचे अपघात या काळात संभवतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.